तर सामना सुरू होतोय मैदानावरती नवाबाडा 40+ वर्सेस उंबर्डेमध्ये यजमान वर्सेस पाहुणे अशी लढाई आपण बघतायत। टॉस जिंकून उंबर्डेने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। इन्व्हाइट केलंय नवाबाडाला बॅटिंगसाठी। सलामीवीर मैदानावरती बाळा बोराडे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सतीश संदीप आहेत। संदीप तर बॉलिंग मार्कवर तयार। निलेश त्या ठिकाणी तयार होत आहेत आणि एक जबरदस्त ड्रेस कोड आपण बघतायत उंबर्डे 40+चा व्हाईट अँड व्हाईटमध्ये। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतायत ब्ल्यू व्हाईटचं कॉम्बिनेशन असणारा ड्रेस कोड म्हणजेच जे गणेश क्रिकेट संघ नवाबाडा 40+। स्ट्राईकला बाळा सामना करते निलेश यांचा। हो वेगवान चेंडू काहीसा खाली राहिला पडल्यानंतर ऑफ स्टंपवरती होता, गुडलेंथवरती होता, कट करायचं होतं बाळाला। डॉट बॉलने सुरुवात होते या गोलंदाजीची आणि अशा पद्धतीने आपण बघतायत हा चौथा सामना सुरू झाला आहे मैदानावरती। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना जय गणेश क्रिकेट संघ नवापाडा वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ उंबर्डे 40+। पुन्हा एकदा बाळा तयार होत आहेत स्ट्रायकिंग एंडला। ऑन साईडला बाळाला दोन फिल्डर डीपमध्ये। ओ कव्हरच्या दिशेने टिपिकल पॉवर प्लस स्ट्रोक फिल्डर धावत आहेत। लॉंग चेस आहेत, दोन धावा अगदी सहजतेने आणि त्या ठिकाणी बघा क्षेत्ररक्षक फार वेगाने गेले होते, अरुण होते आणि काय कमिटमेंट आहे बघा अरुण यांची। मग अशी दादा म्हणाले की सगळ्यांना सांगा थोडीशी काळजी घ्या। आता अरुणलाही आपण सांगायला पाहिजे, पण क्रिकेट खेळत असताना प्रत्येकजण आपला देहभान विसरून संघ हितासाठी अशा पद्धतीचे एफर्ट्स देत असतात। अनेकदा दुखापतग्रस्त होत असतात, त्याची पर्वा न करता फक्त संघासाठी जिंकणं महत्त्वाचं असतं। ऑन साईडला टर्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेट। आज जाईल का सीमारेषे बाहेर? ओ आत आलाय, पुन्हा एकदा चकवलं चेंडूने, मात्र दिशा बदलली आणि अखेर चेंडू सीमा पार आणि येतोय हा पहिला चौकार। तर 6 धाव फलकावरती आपण बघताय 3 चेंडू या ठिकाणी संपन्न झाले। पहिला डॉट होता, त्यानंतर आपण बघितलं कव्हरच्या दिशेने खेळले, त्यानंतर ऑन साईडला हा चौकार आलाय। पुन्हा एकदा बाळा तयार होत आहेत, स्ट्रायकिंगला सामना करतील निलेश। पायात ऑन साईडला फक्त फ्लिक केलंय, फिल्डर आहे डीपमध्ये, क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय। फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 7। पहिले षटक प्रगतीपथावरती असताना टॉस जिंकून उंबर्डेने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। चेस करण्यासाठी नक्कीच धावसंख्या तयार झालेला आहे, कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न जरूर आहे। पण बघूया मैदानावरती नवापाडा संघ 5 ओव्हरमध्ये किती धावसंख्या उभी करतोय, किती धावसंख्येचं टार्गेट सेट करतोय, यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निलेश प्रथमच त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला ड्राईव्ह करतायत, पॉईंटला फिल्डर आहे, त्या ठिकाणी केवळ एकच धाव मिळेल। एका धावेच्या मदतीने धावसंख्या नवापाडा संघाची जाऊन पोहोचली आपण बघताय ती म्हणजे एकूण 8। संदीप मात्रे स्वतःचं अकाउंट ओपन करतात सिंगलने। आत्तापर्यंत एक चौकार जरूर आला आहे, पण गोलंदाजी बाकीचे जर आपण विचार केला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले गेले आहेत। निलेश कॉमेंट्री बॉक्स इन करणार, हो उडावला मिड विकेटच्या वरून। आज जाईल का सीमारेषे बाहेर आणि हो गेलाय सीमा पार, येतोय हा षटकार। आणि षटक संपलंय। पहिलं धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 14 धावा झाल्या।
या षटकाराने धावसंख्येला गती मिळाली का तर 8 धावा होत्या 5 बॉलमध्ये, पण अखेरचा बॉल सीमारेषेवर पाडूला बाळा बोराडे. अत्यंत अनुभवी खेळाडू, 40+ म्हटलं की अनुभव हा आलाच समजा, पण भरपूर वर्ष रेग्युलर खेळलेले, रेग्युलरचं नेतृत्व केलेले. कोण विसरेल, खरं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये 19 विकेट बाळा बोराडे यांनी घेतली होती आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि त्यानंतर बाळाने भरपूर फिटनेसवरती ध्यानही दिला होता, भरपूर वेटही लॉस केलं होतं, थोडासा लेगामेंटचा त्रास अनेक खेळाडूंना तो जाणवत असतो. पण शेवटी दुखापती घेऊनही कित्येक जण त्या मैदानावरती येऊन खेळत असतो. बॉलिंग मार्कवर राजू येत आहेत, राजू भोई त्या ठिकाणी तयार होत आहेत. पहिले षटक संपल्यानंतर 14 धावा धावफलकावरती आपण बघतोय. राजू मागे चेंडू, फिल्डर आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, केवळ एक धाव मिळेल. स्ट्रायकिंगला बाळा येतात, बाळाच्या बॅटमधून चौकार एक षटकार आपण बघितलेला आहे, त्यामुळे इथून बाळा आणखीन आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न करतो. कॉन्फिडन्स बघायला मिळाला त्या फटक्यामध्ये, जो षटकार आला होता भरपूर लांब पल्ल्याचा षटकार ठोकला होता. फिल्डिंग ऑन साईडला बाळासाठी आपण बघताय एक स्क्वेअर लेग आणि एक काऊ कॉर्नरला फिल्डर आहे डीपमध्ये. अपील, लाऊड अपील, पंचांनी स्वीकारलेले त्या ठिकाणी अपील. आणि पहिल्या विकेटचं पतन बाळा बोराडे या ठिकाणी बाद होत आहेत. नवाबडा संघाला लागतोय पहिला धक्का. तिन्ही बॅटर आनंद मैदानावरती येत आहेत. 1 डाऊनला पहिल्या गडी बाद झाला आहे बाळाच्या रूपाने. LBW लेग बिफोर विकेट. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण 15 धावा झालेल्या आहेत आणि राजू यांना पहिलं यश मिळतं आहे. जे बाळा बोराडे जबरदस्त बॅटिंग करत होते, घातक सिद्ध होत होते उंबरडेसाठी, त्यांना मात्र इथून डगआउटचा रस्ता दाखवला आहे. आणि आता न्यू बॅटर आनंद मैदानावरती येत असताना चांगलं कमबॅक झालं आहे उंबरडे संघाचं. आपण बघितलं या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली झाली आहे. कमी उंची जरूर आहे राजू यांचे, पण वेग प्रचंड झोकून देतात, शोल्डरचा खूप चांगला वापर करतात चेंडू फेकत असताना. तर न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला तयार होत आहेत. आनंद सामना करते राजू यांचा. ओ चेंडू पडल्यानंतर उसळला, शरीराचा वेध घेतोय. सलीम मिडॉनला चेंडू जाऊन थांबलाय त्या ठिकाणी. डॉट बॉल आपण बघतायत, कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर धावा भरपूर आल्या होत्या, तब्बल 14 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये निलेश जाधव यांच्या. आई गावदेवी क्रीडांगण, या क्रीडांगणाचे ते उपाध्यक्ष देखील आहेत. डॉट बॉल आहे, खूप चांगली बॉलिंग. राजू पुन्हा एकदा फुल टॉस, ड्राईव्ह करतात, स्ट्रेट ड्राईव्ह, फिल्डर आहेत. लॉंग ऑनला थोडंसं फंबल झालं आहे, दुसरी धाव हो नाही पण नकार दिलाय. केवळ एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आपण बघतायत एकूण 16 धावा झालेत. या ओव्हरमध्ये गोलंदाजी खूप चांगली झाली, चांगलं कमबॅक झालं. केवळ 2 धावा आल्यात 5 बॉलमध्ये, 2 डॉट आहे, 1 विकेटही महत्त्वपूर्ण प्राप्त केली बाळा यांची. हो हा देखील गेलाय मागे, डॉट बॉल. षटक संपलंय दुसरं. धावा धावफलकावरती 16. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, ओव्हरमध्ये केवळ 2 आल्या. धावांची गती जी 14ची होती प्रति ओव्हर मागे, ती 2 ओव्हर नंतर आपण बघतायत केवळ 8ची बघायला मिळते.
आणि एकूण 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 16. 1 विकेटच्या मोबदल्यात चांगलं कमबॅक राजू यांनी अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी केले. जाऊ शकता. तर बॉलिंग मार्कवर दिनेश, निलेश जाधव पुन्हा एकदा येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. पहिले षटक 14 धावांचं राहिले, मात्र तरीही आता पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येत आहेत. राजू यांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, केवळ 2 धावा दिल्यात मागच्या ओव्हरमध्ये. बॅट बदललेली आहे, बघूया बॅट बदलल्यानंतर इथून गेअर बदलतायत का, इथून धावसंख्येला गती मिळते का. दिनेश आनंदसाठी यावरचा पहिला चेंडू घेऊन येतील. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मध्ये, पहिली धाव वेगाने घेतली आहे. ओ मिसफिल्ड झाली आहे, 2 धावा इथून मिळतील. खराब क्षेत्ररक्षण, थोडीशी जास्त घाई झाली आणि त्यामुळे या 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करता आल्या आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती 18. तिसरं षटक प्रगतीपथावरती 18 ही धावसंख्या जय गणेश क्रिकेट संघ नवापाडा 40+ची. हो अतिरिक्त बाउन्स पडल्यानंतर चेंडू उसळतोय. हा डॉट बॉल या ठिकाणी येतोय. आपण बघितलं मागच्या ओव्हरमध्ये चेंडू खाली राहत होते, यावेळेस मात्र दिनेश शोल्डरचा खूप चांगला वापर करत आहे, चेंडूला टॉस करतायत. चांगला बाउन्स या ठिकाणी प्राप्त होतोय त्यांना. स्लोअर वन व्हेरिएशन, मागचा शॉर्ट ऑफ लेंथ होता, हा फुल लेंथ होता. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 18 स्थिरावलेली. मागच्या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट होते, पहिल्या ओव्हरमध्ये 1 चेंडू डॉट होता, या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 2 चेंडू डॉट, जवळजवळ 6 चेंडू आत्तापर्यंत या इनिंगमध्ये डॉट गेलेले आहेत. याचाच अर्थ की 1 षटक वाया गेले. तर बघूया एक डॉट गेलेले चेंडू इथून त्यांची रिकव्हरी होईल का, इथून त्यांची नुकसान भरपाई होईल का. हवेतून एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे डीपमध्ये, एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होतोय का सफल, आणि झालाय. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाली ती म्हणजे 20. तिसरं षटक प्रगतीपथावरती. टॉस जिंकून उंबरठे टीमने प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला, इन्व्हाइट केलं नवापाडाला. आणि सद्यस्थितीमध्ये हा डिसिजन अत्यंत योग्य आहे हे दाखवत असताना त्यांचे गोलंदाज क्षेत्ररक्षक हवेतून फिल्डर आहेत, प्रोटेक्शन दिले गेले. दिनेश डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगला थ्रो येतोय, केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 30 या ओव्हरच्या अजूनही आपण बघितलं तर 1 चेंडू शेष आहे. 1 to go. लेग स्टंपवरती यावेळेस फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक धक्का, दुसरा धक्का लागतोय नवापाडा टीमला.
शिरडी में साई दर्शन दे मुझको अपने चरणों में। बॉलिंगसाठी कृष्णा भंडारी येत आहेत आणि हा चौथा गोलंदाज वापरलाय बघा. तिसरा गोलंदाज वापरलाय निलेश जाधव यांनी 2 षटकं हाताळली. स्ट्राईकला आनंद. चेंडू फाईन लेगच्या दिशेने फिल्डर येत आहेत. या दरम्यान केवळ एकच धाव येईल आणि एका धाव्याने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाली ती म्हणजे एकूण 22 धावा झाल्यात. धावसंख्येचा जो ग्राफ आहे प्रत्येक ओव्हर नंतर हा कमी कमी होत गेलाय बघा. सुरुवातीला 14 धावा आल्यानंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 8च धावा आल्या. 7 ते 8 धावा आल्या आणि आता आपण बघतायत या ओव्हरने एका धावेने सुरुवात झाली. हवेतून लॉंग ऑनला फिल्डर जज करतायत. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद होत आहेत. तर न्यू बॅटर राजा जाधव मैदानावरती येत आहेत. 22 वरती फलंदाज बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय आणि मैदानावरती राजा येत आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती कृष्णा भंडारी हे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येत आहेत. तर राजा जाधव स्ट्रायकिंगला तयार. फिल्डिंग मध्ये राजा जाधवसाठी आपण बघू शकाल डीपमध्ये ऑन साईडला 4 फिल्डर. एक लॉंग ऑफला देखील लॉंग ऑनला घेतलेलं आहे. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे. एक स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन. ऑफ साईडला फक्त एकच क्षेत्ररक्षक तुम्ही बघता डीपमध्ये लॉंग ऑफला. ऑन साईडला फिल्डर आहे. डीपमध्ये दिनेश येत आहेत. थोडंसं फंबल झालंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून सफल होतोय. थोडंसं फिल्डिंगमध्ये थोडीशी घाई झाली आपण बघताय. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 24 धावा. त्यावरचे एकूण चेंडू आपण बघितलं तर आतापर्यंत 3 चेंडू झाल्यात. टायमिंग नाही झालं व्यवस्थित. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू गेलाय. हा देखील या ठिकाणी आपण बघताय चांगला चेंडू. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले 25. या इनिंगचे एकूण चेंडू आपण विचार घेतो 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पण अजूनही बराच वेळ झाला मोठा फटका आला नाही. चेंडू गेलाय मागे फाईन लेगला.
लेग बाय अंपायर लेग बायच. तर 26 धावा धावफलकावरती. हो चांगला चेंडू बॅट आणि बॅटच्या मधून डॉट बॉल. षटकाची समाप्ती होते. 4 धावा धावफलकावरती बघतो आपण. केवळ 26. पहिल्या ओव्हरमध्ये 14 नंतरच्या 3 ओव्हरमध्ये केवळ 12 धावा आलेल्या आहेत आणि 26 ही धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघताय जय गणेश क्रिकेट संघ नवापाडा 40+ची. या चौथा सामना आपण बघताय आजच्या दिवसातील नवापाडा वर्सेस उंबरडेमध्ये ही फाईट सुरू आहे. बॉलिंगसाठी आपण बघतायत डावखुरे गोलंदाज तयार होत आहेत. अंतिम षटक घेऊन प्रदीप भंडारी. तर बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये नवापाडा संघ कशा पद्धतीने फेस करतो. प्रदीप भंडारी यांना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस आहे. समोर आहेत फिल्डर त्या ठिकाणी दिनेश. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आहे. थ्रोही चांगला झाला आहे. फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद आणि लागतो आणखीन एक धक्का नवापाडा टीमला. थर्ड अंपायरला डिसिजन या ठिकाणी सोपवलेलं आहे. तर बघूया. आउट आहे. राजा धावचीच्या रूपाने या ठिकाणी बाद होत आहेत. न्यू बॅटर सतीश मैदानात येत आहेत. सतीश उर्फ बबलू. तो धावा धावफलके होते एकूण आपण बघताय 27 आहेत. न्यू बॅटर सतीश. प्रदीप पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर येत आहेत लॉंग ऑनला. थोडंसं फंबल झालंय. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होईल का सफल आणि 3 धावा देखील झाल्या आहेत. चौथीचाही प्रयत्न होता पण नकार दिलाय. तर 3 धावा आणि धावसंख्या धावफलक होती 30. 30 धावा झाल्यात. लॉब केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. दुसरी धाव पूर्ण होते आणि त्या 2 धावेने धावसंख्या धावफलक होती नवापाडा टीमची झाली ती म्हणजे 32. पुन्हा एकदा प्रदीप. टॉप एज स्वतः जज करतायत. झेलची शक्यता. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन.
The new batsman, अजित. तर अजूनही आपण बघितलं 2 चेंडू शेष आहेत. काय जबरदस्त झेल टीमला प्रदीप भंडारी आणि एक आहे का किती बॉल आहेत बघा 2 2 to go. प्रदीप लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लॉंग ऑफला फील्ड त्या ठिकाणी तैनात आहेत. एक धाव मिळाली दुसऱ्या धावेसाठी आनंद निघालेले आहेत पण इथून परतावा लागेल. फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का नवापाडा 40+ टीमला. तर धावसंख्या 33 धावफलकावरती आपण बघतोय. अजूनही एक चेंडू शेष आहे. तर नागेश न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला. अखेरचा बॉल. फिल्डर आहे डीप मध्ये दिनेश. फिल्डिंग खराब झाली आहे. चेंडू निघालाय मागे. आज ढकललाय. 2 मिळालेल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्नही पूर्ण. आणि अशा प्रकारे सत्र संपले. पहिलं धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले ती म्हणजे 36 आणि 37 धावांचं लक्ष्य. जे अनुमान क्रिकेट संघ उंबर्डे 40+ला. हॅलो. टीम मोहिली संघाचा कॅप्टन आणि चिकनगडचा कॅप्टन. आपण टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती राहील की आपण टॉस करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. हॅलो.
चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करू. मानिवली आणि चिकनगर यांच्यामध्ये सामना असेल. मोहिली संघ आणि त्याचबरोबर चिकनगर. तर विशालजी भंडारी उपस्थित आहेत, त्यांच्या हस्तेच आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल, हे लक्षात ठेवा. दुसऱ्या फेरीतील सामने होतील. आता हेड असा कॉल आहे आणि टेल आलाय. टॉस मोहिली संघाने जिंकलाय. ओके, थँक्यू सो मच. विनोद पाटील उपस्थित यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जय हनुमान पोटी प्लस क्रिकेट संघ उंबारडे आयोजित जय हनुमान चषक 2024चं पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि या पर्वामध्ये पहिला दिवस स्पर्धेचा पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा मॅच या फेरीमधील. नंतर दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल. नुकताच टॉस झाला मोहिले आणि टीम चिकनगर यांच्यामध्ये. टॉस मोहिली संघाने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया खेळाच्या उत्तरार्धामध्ये, जिथे टीम घरच्या मैदानावरती जय म्हसोबा उंबारडे संघ बॅटिंग करते. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला, जमिनीलगत फटका. रन्स मिळतील पुरेपूर 4. निलेश जाधव यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. नॉन स्ट्रायकरला अविनाश कारभार आहेत आणि गोलंदाज सतीश मात्रे. ओ बॅकपटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. डॉट बॉल येतोय. लक्ष येते 37. 30 चेंडूमध्ये 37 धावा करायच्या. जरी सुद्धा कमी लक्ष असलं तरी सुद्धा नौपाडा टीमची गोलंदाजी फार चांगली आहे, विसरता कामा नाही आपण. मोठा पडका खेळायचा होता, नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट. पुन्हा एकदा पॅडल स्वीप केला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चालल्यात. पुष्कर काटे होते तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. एकूण धावसंख्या 6. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 to go. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. वा, अडवलंय चेंडूला फर्स्ट स्लिपमध्ये. एकेरी धाव मिळत असताना प्रथमच या ओव्हरमध्ये स्ट्राईकवरती पाहतोय अविनाश कारभारी. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटचा फिल्डर धावतात. चेंडू चालला डीपिश कबरला, अडवण्याचा प्रयत्न आणि 3 धावा. एकदा वाचवली जाते. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा 3 धावा आल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या बिनबाद 10 धावा. डिझाय थोडासा विचार विमर्श करतात की आता कशा प्रकारे धावा करायच्या. 37चं लक्ष असताना मात्र 10 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. कृष्णमामा किर आल्यात गोलंदाजी मार्कवरती.
पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट. एक अवांतर धाव. वा, चांगली गोलंदाजी, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न अविनाश कारभारी यांना पाहतोय आपण. एक चांगले बॅटर आहे त्या टीमचे, सातत्याने चांगला खेळ झाला. गतवर्षी सुद्धा बऱ्याच सामन्यामध्ये त्यांची चांगली कामगिरी राहिली होती आणि स्वतः एक लेदरचे खेळाडू आहेत. ओ, कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. आनंद होते, राजा होते त्या ठिकाणी. एकेरी 10 मिळत असताना फुल टॉस ऑन साईडला, डीप मिड विकेटला. फिल्डर आहेत मात्र त्याच्या अपाक्याच्या बाहेर जातोय. प्रयत्न चांगले होते, यश मिळाले नाही आहे. चेंडू फरार होतोय 4 धाबे संख्येसाठी. निलेश जाधव यांना पाहतोय. चांगली बॅटिंग होत असताना दुसरा चौकार त्यांच्या बॅटमधून. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. दाट बॉल आलाय. पुन्हा एकदा वा, व्हेरी गुड बॉलिंग. मी अगोदरच सांगितले की नवापाडा टीमकडे चांगली गोलंदाजी आहे, कारण कृष्णामामा नेहमी चांगली गोलंदाजी, पार्ट टाइम जरी त्यांचा वापर करण्यात येत असला तरी सुद्धा ते इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असतात. असं सातत्याने चित्र पाहिलंय. त्यामुळे फलंदाज 2 चेंडू बीट झाल्यात. फुल टॉस आणि आता फिल्डर उपस्थित आहेत. कॅच पकडलाय, प्रेक्षणीय झेल. फलंदाज बाद. अविनाशच्या जोडीला विशाल मडबी आल्यात. 16 धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. अठरा चेंडू 21 ची गरज आहे आता टीम जय मसोबा उंबाडे संघाला.
पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. फिल्डिंग चांगली होते. एक धाव. प्रथमच स्ट्राइक वरती विशाल मडवी. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. हुक केलाय. चेंडूला पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. थोडंसं प्रेशराइज गेम पहा मिळतो आपल्याला आता. 2 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा आल्यात. 3 चेंडू 3-3. पुढे एकदा फटका. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. गुड फिल्डिंग. सतीश होते त्या ठिकाणी. चांगला फिल्डिंग केलं. 3 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 20. पाच 37चं लक्षाचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये धाबा आल्या 10. मात्र त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 आले आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. अजित मात्रे यांच्या वतीने. हुक केलं. चेंडूला फिल्डर आहेत त्याच्या अगदी जवळून चेंडू डीप फाईन लेगला वेगाने निघून जातोय. मिळेल तो चौकार. चार धावा मिळाल्या. जते गरज होती टीम जय मसोबा उंबाडे संघाला की एकाच दुसरा मोठा फटका येणं अपेक्षित होतं. फलंदाज अविनाश कारभारी यांना पाहतोय आपण स्ट्राइक वरती. पुढे आल्यात. फटका चांगला केलेत. हो हो गुड फिल्डिंग. पहा या पायात सुद्धा कृष्ण मामांच्या वतीने चांगला फिल्डिंग कव्हरच्या दिशेला. जवळजवळ 2 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम उंबाडे संघाने बनवल्यात त्या आता 25 धाबा झाल्यात. आता गरज आहे ती 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची. 12 बॉल 12 डीजे. मैदान जरी गावदेवी क्रीडांगण उंबाडे
जरी असलं तरी पूर्णपणे मैदानामध्ये पाहतोय भगवा झेंडे फ्लॅगचं शिवसेनेचं जे बोध चिन्ह आहे धनुष्य बाण आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमदार साहेब सन्माननीय विश्वनाथ भोईर साहेब ह्याच गावचे आणि त्यांच्याच संकल्पनेतून बरीचशी कामं त्यांच्यावरती असणारी जबाबदारी मात्र चांगल्या पद्धतीने पार करत असताना सातत्याने चर्चेत असतात कामांना गती देतात आणि आपला हक्काचा माणूस हवा असणारा श्रीमान विश्वनाथ भोईर साहेब जाऊया मॅचमध्ये जिथे खेळायला सुरुवात झाली पहिला चेंडू डॉट आलाय गोलंदाज नागेश पाटील यांना पाहतोय चौथं षटक मार्गस्थ असताना आता 11 मध्ये 12 करायचे आहेत. अकरा चेंडू आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे. अविनाश कारभारी स्ट्राईकला जो ज्यांचा नॅचरल केलाय मात्र तो या मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. सातत्याने पाहतोय चांगला फटका यावेळेस एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न डीपमध्ये फिल्डर आहेत संदीप आहेत आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता मग 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. आता बॉल टू रन विक्युलेशन पाहायला मिळतंय जिथे फक्त लक्ष सदतीचं होतं आणि सदतीत धाबा करण्यासाठी खूप घाम गाळावा लागतोय. टीम जय मसोबा उंबाडे संघाला पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग अत्यंत चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत टीम नवापाड्याच्या वतीने पाहायला मिळाली. नऊ चेंडू 10 धावसंख्येची गरज अद्यापर्यंत एका दुसरा मोठा फटका येणं अपेक्षित राहील टीम मुंबाडे संघाच्या बाजूने. तर एखादा ब्रेक थ्रू एखादा डॉट बॉल सामन्यावरती वर्चस्व प्राप्त करण्याचा प्रयत्न राहील टीम नवापाडा संघाचा. फटका चांगला आहे कॅचिटचा कॉल. ओ साधा सोपा झेल मात्र झेल सोडलाय की सामना पाहावं लागेल आपल्याला या ठिकाणी. आणि फलंदाज थर्ड अंपायर रेपर केलाय तिसऱ्या पंचानं रेपर केलाय. नॉट आउट आहे. चाल झेल सोडला आणि 2 धाबा सुद्धा प्राप्त झाल्या टीम उंबाडे संघाला. एकूण धावसंख्या पाहिली तर आता 29 धाबा. पुन्हा एकदा फटका चांगला फिल्डर उपस्थित आहेत. आता पुन्हा एकदा झेल ड्रॉप. दुसऱ्यांदा झेल सुटला जातोय. 2 झेल पकडले असते तर काय मॅच मध्ये वापसी होती मात्र झेल सुटल्यानंतर 2-2 धाबा येत असताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या 31. 6 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 7. बिग शॉट घ्यायचा प्रयत्न हलकसा अपील लेग बिफोर फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट आता बनवायचे आहेत. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज टीम जय मसोबा उंबाडे संघाला. डिझाई
सस्पेंड कायम राहिला आहे. जर 2 झेल सोडले 4 धावा सुद्धा मिळाल्या, नाहीतर अलग सिच्युएशन पाहायला मिळाली असती. 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा कृष्ण मामा कीर गोलंदाजी मार्कवरती, ज्यांचं राहिलंय दुसरं षटक अतिशय चांगलं राहिलं, जेथे फक्त 6 धावा आल्या आणि आता 6 धावा रोखायच्या आहेत. 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे उंबाडे संघाला. चला सामना सुरू करा. आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना थोडीशी दमछाक झाली आहे संघाची, कारण जेथे धावा सुरुवातीला येणं गरजेचं होतं तशा काही धावा पाहायला मिळाल्या नाही आहे. कारण जेव्हा जेव्हा आपण घरच्या मैदानावरती खेळताना तेव्हा आपल्याला खूप संधी असते. घरचे प्रेक्षक असतात, घरचं ग्राउंड असतोय, सर्व काही स्वतःचं असतं आणि दुसऱ्याच्या अगेन्स्ट खेळायचं असतं, त्यामुळे ॲडव्हेंचर खूप चांगला असतो. मात्र या ठिकाणी पाहिलं तर उंबाडे संघ थोडासा बॅकफुटला गेला होता आणि नशिबाची साथ मिळाली की 2 झेल सोडले, त्यामुळे 4 धावा सुद्धा मिळाल्यात. आता 6 चेंडू 6. नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश पंजे आल्यात. पहिलाच बॉल फटका चांगला आहे, अगदी फिल्डर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा झाली आहे चूक. 2 धावा, 1चं रूपांतर 2 मध्ये. पाच चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे, कंपल्सरी आहे. 4 धावा हव्यात उंबाडे संघाला नावापाडा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. आता इथून सिच्युएशन बनवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. व्हेरी गुड, व्हेरी गुड लाईन, चांगली लाईन होती. 4 मध्ये 4. पहा मॅचचा काटा कसा पालटलाय. 4 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. सामना मात्र अतिशय उत्कंठावर्धक मॅच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, कीपर बीट आणि 3 बॉल 3. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज. आता उंबाडे संघाला चांगली गोलंदाजी होते, फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली, मात्र गोलंदाजाने आपलं काम पूर्णपणे चोख बजावलंय. 3 चेंडू 3. पुन्हा एकदा वा, कीपर बीट झाल्यात. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळत असताना काय गोलंदाजी होते कृष्ण मामा कीर यांची, अतिशय चांगली गोलंदाजी. आता गरज आहे ती मात्र 2 चेंडू 2. व्हॉट अ मॅच. सुपर. पहिल्या बॉलवरती चौकार आला, सामना अगदी खुला झाला होता. म्हणजे तिथून जी गोलंदाजी केली टीम नवापाडा संघाने, अतिशय चांगली गोलंदाजी. आणि आता मात्र पुन्हा एकदा तो सिलसिला राहिलाय. नशिबाची साथ मिळाली, जवळजवळ 4 झेल सोडले, त्यामुळे कुठेतरी जीवनदान मिळाली टीम जय मसोबा उंबाडे संघाला. आता 2 मध्ये 2. फुल टॉस. सामना येतोय, पाहायला मिळतोय. गुड कॅच. हो हो, अतिशय प्रेक्षणीय झेल टिपलाय. सतीश म्हात्रे होते. गुड कॅच, फलंदाज बाद. आता 1 चेंडू 2. वाह, काय मॅच झाली आहे, काय मॅच रंगली आहे. 37 धावांचं लक्ष होतं, मात्र त्या 37 धावा काढता काढता ना की न झाल्यात की काय. आता सामना फिनिश करायचा होता, अगदी फुलटॉस बॉल होता, थोडीशी ताकद कमी पडली. आणि आता 1 चेंडू, कंपल्सरी 2 धावा हव्यात नवी बॅटर मैदानामध्ये. अरुण यांना पाहतोय. काय घडलंय पहा, मैदानामध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळते. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिल्यात आणि चर्चेला एकच उदाहरण आलंय की सामना कोण जिंकेल. जरा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांसाठी, खास करून गोलंदाजाने केलेली किमिया. 1 मध्ये 2. ट्विंगला लागलाय चेंडू, 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि येथे मिसफील्ड झाली आहे.
आणि मिसफील्डच्या जोरावरती मात्र सामना जिंकलाय टीम जय म्हसोबा उंबारडे संघ. देव मात्र पाण्यात ठेवले होते, आता त्यांना बाहेर काढावे लागतील. सामना झाला. मी म्हणेन येथे कोण जिंकला नाहीये, ना उंबारडे जिंकला ना नवापाडा जिंकला. जिंकलाय तो फक्त आमचं क्रिकेट. कारण असे सामने होतात उत्कंठावर्धक. एक मध्ये 2 करायच्या होत्या, बऱ्याच वेळाला मिसफील्ड पाहायला मिळाली. ग्राउंड फिल्डिंग मात्र थोडीशी खराब राहिली, त्यामुळे त्यांना कदाचित सामना गमवावा लागला. आणि या सामन्याचा हिरो ठरतोय ज्याने गोलंदाजी करत असताना 1 षटक हाताळलं, 1 विकेट आणि 2 धावा खर्च केल्या, तो राजू भोई ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. नितेश शेठ पाटील उपस्थित आहेत. त्यांच्या हॅलो चला मॅन ऑफ द मॅच सतीश शेठ यांचे शुभाशय देतोय. दादा या आपण आपल्या शुभाशय राजू मोहिरेंना आपण मॅन ऑफ द मॅच देऊया, ज्याने 1 षटक हाताले फक्त 2च धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं. चला एक ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक थंड्याची बॉटल सुद्धा दिली जाईल. आता आपण शांत व्हा. थोडेसे मैदानावरती गरम वातावरण होतं आणि थंडा दिल्यानंतर थोडंसं शांत व्हा. आता ओके चा नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल. तर श्रीमान नितेश शेठ पाटील यांचा आपण सन्मान करूया मंचावरती. नको या नितेश शेठ पाटील यांचा सन्मान या मंचावरती करतोय. मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करावा. पप्पू चला संजय या पण आपल्या शुभाशय नितेश पाटील यांचा आपण मान सन्मान करतोय मंचावरती. सजवून ठेवलाय गो माझ्या मसोबा यार देवा